सुप्रभात मंडळी. आपण सध्या वाचत आहोत टिकटॉक फास्टर फेणे या पुस्तकातलं फास्टर फेणेचे महाउड्डाण ही जी गोष्ट आहे ती. खालच्या भागात आपण बघितलं की त्या आदिवासी टोळ्यांनी बलूनमधून उतरलेल्या त्या फास्टर फेणेला पकडलं होतं आणि एका ढोलीमध्ये घेऊन आले होते. तिथे एक तेजस्वी पुरुष बसलेला होता, दाढीवाला. बघूया आता काय होतं आहे पुढे. या हे बाबाजी, फास्टर फेणेच्या तोंडातून प्रश्न निघाला. पण दुसऱ्याच क्षणी टोळी नायकाचा हात त्याच्या ओठांवर दाबला गेला. बोलू नकोस म्हणून त्यानं खुणावलं. काही क्षण वाट पाहिल्यावर बाबाजींनी डोळे उघडले. टोळी प्रमुखांनी वाकून त्यांना नमन केलं. त्याच्याबरोबर एक नवखा मुलगा पाहून बाबांनी किंचित आश्चर्याने हा कोण म्हणून खुणेनंच विचारलं. आपल्याला काय माहीत, असं नायकानं खुणेनंच उत्तर दिलं. पण त्याचबरोबर फास्टर फेणेला इशारा केला की तोंडातून अक्षरसुद्धा काढायचं नाही. बाबाजींनी थोडा वेळ बनेशकडे पाहिल्यासारखं केलं. मग त्यांनी एक चोपडी काढली. ती बनेश पुढे धरून तिची पानं उलटली. प्रत्येक पानावर थपकून बोट दाखवून त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेनं फास्टर फेणेकडे पाहिलं. त्या चोपडीच्या प्रत्येक पानावर एका भारतीय भाषेच्या लिपीत काही मजकूर लिहिलेला होता. शीर्षस्थानी भाषेचं नाव होतं. तेलगू, तामिळ, आसामी, पंजाबी अनेक पानं उलटली गेली. बनेश फेणे मराठीवर थबकला. बाबाजी हसले. त्यांनी वही मिटली. ते उठून फास्टर फेणेचा हात धरून भिंतीकडे गेले. त्यांनी भारताच्या नकाशावर मध्यभागी बोट ठेवलं. तो महाराष्ट्र होता. बनेशनं हसत मान डोलावली. बाबाजी हसले. त्यांनी स्वतःकडे बोट करून केरळवर बोट ठेवलं आणि मग आणखी हसत त्यांनी असं खुणावलं, आहे काय त्यात, सारा भारत एकच आहे. नंतर त्यांनी खुणेनंच त्याला प्रश्न केला, तू इथे आलास तरी कसा? वरून उडत आलो, असं बनेशनं खुणेनं सांगितलं. पण बाबाजींना जेव्हा कळेना तेव्हा त्याने तिथलाच एक कागद ओढून घेतला आणि त्यावर खिशातल्या पेन्सिलीने बलून काढलं. हे बलून कसं निसटलं आणि त्याला धरून आपण भरकटत कसे आलो हे सर्व त्यांनी हातवारी करून सांगितलं. बाबांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, कपाळावर आठ्या. शेवटी ते खूप मोठ्याने हसले आणि त्याला आणखी काही म्हणणार तोच ढोलीच्या दारात एक मुलगी येऊन उभी राहिली. बनेशच्याच वयाची मुलगी असेल. बनेश कितीतरी वेळ तिच्याकडे डोळ्यांनी मिचमिच करीत पाहत होता, कारण त्याला तिच्या आणि मालीत विलक्षण साम्य वाटत होतं. पण तिनेही वन्य जमातीचा पोशाख केलेला होता. केसात मोठमोठी सुंदर फुलं माळलेली होती. बाबाजींनी खुणेनंच तिला सांगितलं की याला घरी घेऊन जा. ती छोकरी त्याचा हात धरून म्हणाली, चला, चल मेरे साथ. बनेशने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, तुम हिंदी बोल सकती हो? जी. एक निश्वास सोडून बनेश म्हणाला, अच्छा हुआ मेरा जी भांडे में पड़ा. मैं समझता था यहाँ सब लोग एक तो हल्ला गुल्ला करते हैं या जबान मीट कर बैठते हैं. यह ठीक हुआ है कि मैं समय पे आई, इसलिए कि बाबाजी को तंग न हो. बाबाजी गूंगे हैं? जी नहीं, वो तो 14 भाषाएं जानते हैं, लेकिन आज उनका मौन का दिन है. ओ, हमारे बापूजी के जैसे. हमारे तुम्हारे क्या करते हो? बापूजी तो सारे भारत के थे, सारी दुनिया के. जी, और मैं हूँ एक भारतीय लड़की. अच्छा, नाम फेनाली. और मैं भी हूँ फेणे, बनेश फेणे. बाबाजी से कोई बात भी नहीं हुई. कहा ना, बाबाजी का आज मौन दिन था. बापूजी मौन के दिन बातें नहीं करते, लेकिन औरों का बोलना ज़रूर सुनते थे. हमारे बाबाजी की आदत और भी कड़क है. शब्द बोलते भी नहीं और शब्द सुनते भी नहीं. कौन है यह बाबाजी? मेरे पिताजी. चलो, अपना मकान आया. त्यांचा हा सारा संवाद त्या दाट अरण्यातून चालता चालता झाला होता. आता ते पोचले होते एका सुंदर स्वच्छ झोपडीपाशी. फेनालीने दिलेला फलाहार खाऊन बन्याला पुष्कळच उल्हसित वाटलं. झोपडीतली सुंदर मांडणी पाहून तो थक्क झाला होता. यहाँ इस द्वीप में तो सब जंगली लोग रहते हैं ना? जी, लेकिन जंगली यानी खराब ऐसा मत समझो. यह सब अच्छे और दिलदार लोग हैं.
जंगल की पेड़ पत्ती और पत्थर लेकर यह कितनी सुंदर चीज़ें बनाते हैं देख तो. आणि तिने हे बोलता बोलता तिथल्या लोकांनी बनवलेल्या कितीतरी सुरेख वस्तू त्याला दाखवल्या. मग दोघे गप्पा मारीत बसली. फास्टर फेणे एकीकडे चित्र रेखाटित होता. इन लोगों की भाषा दो जमाते रहती है यहाँ, और दोनों की दो अलग अलग भाषा होती है. दोनों कौमों में हमेशा झगड़े चलते थे, लड़ाइयाँ भी. लेकिन 2 साल हुए बाबा जी ने वह सब बंद कर डाली. अब दोनों में बड़ा दोस्ताना हो गया है. फास्टर फेणे म्हणाल्या, मुझे यह अंदाज़ा था कि तुम यहाँ के नहीं हो. तुम यहाँ कैसे आ गए? फेनाली म्हणाली, तूफान में हमारी बोट डूब गई और हम यहाँ के किनारे लगे. पिताजी और मैं, यह लोग इतने भोले भाले हैं, हमें वह पहले पहले स्वर्ग से आए हुए मानते थे. इनके बहुत से अंधश्रद्धाओं का पिताजी ने निरसन किया है. फास्टर फेणे हंसत म्हणाला, मुझे भी वह देवदूत या एंजल समझ रहे थे. मेरी बहन, जो दिखने में तुम्हारे जैसे ही है, मुझे शैतान कहती है. लेकिन जंगली लोगों की क्या बात कहती हो? हमारे सुधरे हुए लोगों में भी हमेशा झगड़े चलते हैं. ऐसा न होना चाहिए. सारे राष्ट्र में एकता होनी चाहिए. इसी उद्देश्य से सारे राज्यों के बच्चे बम्बई में इकट्ठा हुए. वहाँ एक चित्र स्पर्धा आयोजित हुई थी. बोलता बोलता फास्टर फेणे ताडकन उभा राहिला आणि त्याने आपला पेटेंट उद्गार काढला, टॉक. बैठ जाओ. इतनी गड़बड़ क्या है? तुम चित्रकार हो, यह तो मुझे मालूम पड़ा है. कैसे? अभी बातें करते करते तुम्हें कागज़ पर चित्र खींचा ना? मैंने देखा है. कौन है यह लड़की? तुम? मैं? अरे राम. फेनाली चित्राकडे पाहत खो खो हसत सुटली. यह मैं हूँ? फास्टर फेणे वरमला. काही क्षण स्तब्ध. मग पुन्हा ताडकन उभा राहिला. टॉक. अब क्या हुआ? मुझे जाना है, वापस जाना है. कहाँ पे? बम्बई, स्पर्धे के स्थान पर. नहीं तो मुझे प्राइज़ कैसे मिलेगा? ऐसे चित्र खींचने वाले को कभी प्राइज़ मिलता है? बात छोड़ो, मेरी मस्करी मत करो. कुछ भी हो, मुझे जाना ही होगा. तुम बलून से आए ना? मैंने देखा तुम्हें आते आते. लेकिन यह कैसे हुआ? पुन्हा एकदा यह कैसे हुआ ने हे बनेशने समजावून सांगितले आणि मग पुन्हा एकदम टॉक केले. अब क्या हुआ टॉक टॉक करने वाले? मुझे लौट जाना है, मुझे लौट जाना है. लेकिन क्या करूं? मेरा बलून फट गया. मुझे मालूम है. ढोली के अंदर आने से पहले ही मेरी हमारे लोगों से बात हुई थी. हमारे यहाँ के कारीगर तुम्हारे बलून की मरम्मत कर रहे हैं. लेकिन अब तुम आराम करो, सो जाओ. कल सुबह सब देखा जाएगा. तुम्हें जाना ही हो तो जाओ. लेकिन बनेश, क्या तुम यही ठहरते तो अच्छा होता. मुझे एक दोस्त मिल जाता. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. मग दोघे झोपी गेले. सकाळी दोघांचा फराळ चालू असतानाच बाबाजी झोपडीत येऊन दाखल झाले. त्यांचं मौन आता संपलेलं होतं. क्यों फास्टर फेणे, कैसे हो? मज़े में हूँ दादाजी. आपको मेरा यह फास्टर फेणे किताब कैसे मालूम हुआ? अरे बहादुर बच्चे, मुझे सब कुछ मालूम है. बेटा, कभी कभी यहाँ भी अखबार टपकते हैं आसमान से. फेनाली म्हणाली, तू क्या समझा? दादाजी सब कुछ जानते हैं. लेकिन दादाजी, यह बनेश आज ही वापस जाना मांग रहा है. इसे कुछ दिन यहाँ ठहरने दो ना. तुम और मैं कौन ठहराने वाले? उसके गुरुजी वहाँ उसकी राह देखते होंगे, उसके दोस्त, माँ बाप. यावर फेनालीने एक आवंढा गिळला. ती म्हणाली. गप्प बसली होती, पण नंतर म्हणली, मगर वह ठीक जगह पर जाएगा कैसे? वह बलून तो एक मामूली गुब्बारा है, कहीं भी भटक जाएगा भटकते भटकते. यावर दादाजींनी डोळे मिचकावीत म्हटले, जी नहीं, वह अब मामूली रहा नहीं. मैंने उसे ठीक कराया है, जाके देखो. फेनाली, मैं बहुत थका हुआ हूँ, आज तू ही ले जा इसे एयरपोर्ट पर. मौसम अच्छा है, हवा के झोत बंबई की तरफ बह रहे हैं. आणि फेनाली त्याला घेऊन जंगलातून वाट काढीत त्या वृक्षाकडे निघाली. वाटेत त्यांच्या काही गप्पा झाल्या. पण एका ठिकाणी एक संकट उद्भवलं. त्यांच्या अगदी वाटेवर एका झाडाच्या फांदीला वेटोळं घालून एक साप लोंबकळत होता.
त्याने त्यांच्याकडे नजर लावून फणा काढला होता. त्याची जीभ लवलवत होती. टॉक! एक दोन क्षण दोघेही स्तब्ध होती. मग फास्टर फेणेने एक दगड उचलला. फेक दो वह, पत्थर से काम नाही चलेगा. फेनाली सापावरची नजर न ढळवता पुटपुटली. तिने एक काठी उचलली, पण ती कुचकी काटकी होती. मग तिने एक वेल ओढली. ती मध्येच सुटली. आता काय घ्यावं म्हणून ती आसपास शोधू लागली, पण तिला काही सापडेच ना. क्षणभर ती सुन्न झाली. मग एकाएकी तिच्या डोक्यात एक कल्पना आली. तिनं पाठीमागून येऊन फास्टर फेंडेची कंबर पकडली आणि ती त्याचा पट्टा सोडू लागली. बनेश गोरामोरा होऊन, क्या कर रही है? फेनालीने पट्टा सोडवून घेतला आणि त्याचं बारीक टोक हातात धरून बक्कलचे टोक धाड दिशी सापाच्या डोक्यावर हाणले. तिने अचूक नेम साधला होता. साप मरून पडला. टॉक! क्या आयडिया! दोघे वृक्षाजवळ जाऊन पोचले. तिथल्या वन्य लोकांनी फास्टर फेणेचं मोठ्या प्रेमानं स्वागत केलं. त्यांचा नायक विमानाने जिकडे बोट करीत होता तिकडे बनेशने पाहिलं आणि आनंदाश्चर्यानं तो थक्कच झाला. त्याचं बलून पूर्णपणे दुरुस्त होऊन सुधारित स्वरूपात हवेवर डोलत होतं. त्याचे फाटलेले भाग तर शिवून रफू करून व्यवस्थित झाले होतेच, पण जमिनीत रोवलेल्या 5-6 लाकडी खुंट्यांना त्याच्या दोऱ्या भक्कमपणे बांधलेल्या होत्या. इतकंच नाही तर बालूनच्या खालच्या बाजूला एक सुरेख विणकाम केलेली वेताची मोठी परडी बांधली होती. परडीत काही खाद्यपदार्थ, फळं वगैरे ठेवली होती. चाकू, शिट्टी वगैरे आवश्यक वस्तूही होत्या. वजन हलकं करावंसं वाटेल तेव्हा फेकून देण्यासाठी आत वाळू भरलेल्या पिशव्या होत्या. फुग्यातली हवा कमी करण्यासाठी जोडलेली एक चावी होती. या सर्व गोष्टी फास्टर फेणेने विस्मितपणे क्रमाक्रमानं पाहून घेतल्या आणि टॉक केलं. यह तो बिलकुल सायंटिफिक बलून है, तो उद्गारला. अंगामुनी! एक नायक एअर इंडियाच्या महाराजाप्रमाणे अदबपूर्वक म्हणाला. भेली कुरो! दुसरा नायक त्याच्या भाषेत तेच म्हणाला. तुम बैठने को पुकारते है वो, फेनाली म्हणाली. तिचा निरोप घेऊन बनेश उर्फ फास्टर फेणे परड्यात बसला. लगेच जंगली लोकांनी दोऱ्या सोडल्या आणि बलून आस्ते आस्ते आकाशात उडाले. सर्वांनी आरडाओरडा करीत फास्टर फेणेला निरोप दिला. निरोप देताना फेनालीचा हात मात्र मंद गतीने हलत होता. तिचे डोळे पाणावले होते. इथे फॅन्टसी संपली. फास्टर फेणेचे दिवा स्वप्न संपलं. त्यानं डोळ्यांची मिचमिच केली. अवतीभोवती पाहिलं, खाली पाहिलं. ती हिरवी वनश्री दिसत नाही. खाली तर दिसतो आहे निळाशार समुद्र. खाली काही होड्याही दिसत आहेत, मच्छीमार कोळ्यांच्या होड्या, आणि आपल्या हातात आहेत बलूनच्या दोऱ्या. अजून आपण लटकतोच आहोत की वरळीच्या समुद्रावर. हात काचले की आपल्या त्या दोऱ्या धरून. त्या पहा मुंबईच्या उंच उंच इमारती, आणि तो पहा हाजी अलीचा बीच. तो पहा ट्रॅफिकने तुडुंब भरलेला रस्ता, लोकांची ती तुफान गर्दी, ते बंबवाले, त्या होड्या, आणि ओ हो दूर एक विमानही दिसतंय. ते विमान सोडविल का आपल्याला? की कोळी दादा, तो कळवळून ओरडला. फॅन्टसीमधून वास्तवात प्रवेश करताच बनेशला पुन्हा भीती वाटू लागली. काय करून या भीषण तंग परिस्थितीतून सुटावं हे त्याला कळत नव्हतं. तो भांबावला होता. पुन्हा त्यानं किनाऱ्यावरच्या गर्दीकडे पाहिलं. त्याच्या मिसमिसणाऱ्या डोळ्यांना त्या मंडळीत आपले मित्र दिसले. तो पहा सुभाष देसाई, तो उत्तम टण्णू, तो होय, त्याचा तो सारा मित्रपरिवार किनाऱ्यावर गोळा झाला होता. बनेशला एकदम आठवली ती फेनालीने सुचवून दिलेली कल्पना. त्याने कमरेचा पट्टा सोडला आणि त्याचं शेपूट हातात धरून बकलचे फटके बलूनवर मारले. बलून फाटले. त्यातली हवा निघून गेली आणि बलून झपाट्यानं खाली येऊ लागलं. पण झालेल्या श्रमांनी फास्टर फेणे पुन्हा चक्रावला. त्याची शुद्ध गेली. फास्टर फेणे जो धप्पदिशी खाली पडला तो समुद्राच्या पाण्यात आणि बेशुद्ध अवस्थेत. होडीतल्या कोळ्यांनी त्याला जाळ्यात पकडलं आणि किनाऱ्यावर आणलं. तिथे त्याच्यावर ताबडतोब उपचार करण्यात येऊन तो जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा त्याचं किती प्रेमानं स्वागत झालं असेल त्याची तुम्ही कल्पनाच करा. किंबहुना ती कल्पना तुम्हाला आहेच. मूळ कथेत तुम्ही जे वाचलेलं आहेच. इतकंच काय, जीवावरच्या संकटातून धैर्यानं पार पडल्याबद्दल जाहिरात कंपनीने त्याला खास बक्षीस दिलं हेही तुम्हाला माहीत असेल. आम्ही नव्यानं लिहिलेल्या बलून कथेच्या
स्वप्नील उत्तरार्धासह फास्टर फेणेची बलून कथा इथे संपली. अर्थात हा नवा कथाभाग जसाच्या तसा पडद्यावर आला नाही. आम्ही सर्वांनी बसून त्यात काही फरक केले. दिवा स्वप्नातून फास्टर फेणेला वास्तवात आणताना ऐनवेळी ते बदल करावेच लागले. तो अंतिम स्वरूपातला कथाभाग तुम्ही दूरदर्शनवरती पाहिलाच असेल. मंडळी, ही गोष्ट म्हणजे कल्पित कथा इथे संपली. हे पुस्तकही इथे संपलं आहे. उद्यापासून आपण नवीन पुस्तकाची सुरुवात करणार आहोत. तर तोपर्यंत बाय बाय.